गजाननराव हे जुने 7वी शिकलेले होते, पण त्या कालची 7वी म्हणजे आत्ताची एखादी डिग्री पूर्ण केल्यासारखं त्या लोकांना ज्ञान होतं. गजाननराव हे अतिशय हुशार असल्यामुळे त्यांना एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम मिळाले होते. त्यामुळे त्यांना पैशाची कधीच कमतरता नव्हती. गजाननराव यांना 3 मुले होती. ते तिघांनाही खूप चांगल्या प्रकारे शिक्षण देत होते. मात्र त्यांची दोन्ही मोठी मुलं शाळेत खूप हुशार होती आणि तिसरा त्यांचा धाकटा मुलगा हा सतत नापास होत होता. त्यामुळे गजाननराव त्या दोघांची खूप वावा करत असायचे आणि धाकट्या आकाशला मात्र खूप नेहमीच बोलत राहायचे. परंतु या गोष्टीचा आकाशला कधीच राग आला नाही. गजाननरावांची दोन्ही मोठी मुलं चांगल्या ठिकाणी कामाला लागली. त्यांना आता चिंता होती ती धाकट्या मुलाची. परंतु धाकटा मुलगा म्हणाला, बाबा मला आता शिकायचं नाही, मी आपल्या घरचं दुकान सांभाळतो. हे जेव्हा आकाश बोलला तेव्हा त्यांची दोन्ही मोठी मुलं माझ्या हक्काचा भाऊ हसायला लागले. काय तुला 1-2 रुपयाचा व्यवहार समजत नाही आणि तू चालला दुकान सांभाळायला? परंतु गजाननरावांनी सांगितलं, ठीक आहे, तुला शिकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, आवड नाही, तर तू आपल्या घरचे किराणा मालाचे दुकान सांभाळ. दोघी मोठी मुलं त्यांच्या नोकरीचा खूप तोरा दाखवत असायची आणि लहान भावाला नेहमी कमी समजायची. परंतु एक दिवस जेव्हा गजाननरावांवरती वाईट वेळ आली तेव्हा दोन्ही मोठ्या मुलांनी त्यांना लुबाडून त्यांच्याकडून सर्व पैसे काढून घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. परंतु ज्या मुलाला ते लहानपणापासून वेडा समजत होते त्याच मुलाने त्यांचा शेवट केला आणि तोच मुलगा आज आईवडिलांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे एका मॉलचा मालक आहे. गजाननरावांचा अपघात झाला तेव्हा त्यांचे दोन्ही पाय कापले गेले. नाईलाजाने त्यांना त्यांच्या नोकरीमधून निवृत्ती घ्यावी लागली. वडिलांच्या निवृत्तीची बातमी ऐकून दोघेही थोरले मुलं भांडण करू लागली. बाबांना मी माझ्याजवळ ठेवेन. दोघेही पैशांच्या नादाचे पोटी स्वतःला बापाला स्वतःजवळ ठेवायला तयार झाले होते. म्हाताऱ्या आईला कोणीही सोबत ठेवायला किंवा सांभाळायला तयार देखील नव्हते. त्यांचा धाकटा मुलगा जो घरी होता त्याने आईला त्याच्याजवळ ठेवले. मोठ्या मुलाने जेव्हा रिटायरमेंटचे सर्व पैसे हडप केले तेव्हा बापच त्याच्यावर ओझ झाला होता. मुलं एकत्र मिळून बापाला धाकट्या भावाच्या घरी सोडवायला गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. कारण की तिथे जयाबाईंचे हृदय अगदी सकाळपासून जोरजोरात धडधड करत होते. अगदी तसंच जणू काय की खूप काहीतरी वाईट घडणार आहे. सारखे सारखे अंगावरती शहारे येत होते. कधी ती खोलीमध्ये फेऱ्या मारत होती तर कधी दाराजवळ जाऊन उभी राहायची. गजाननरावांची घरी येण्याची वेळ झाली होती, परंतु ते अजूनही ऑफिसवरून घरी आले परत नव्हते. जयाबाईंची नजर अगदी वारंवार घराकडे दरवाजाकडे होती, ज्यामध्ये संध्याकाळचे 7 वाजले होते. गजाननराव 5च्या सुमारास घरी परत यायचे, परंतु आज त्यांना घरी येण्यासाठी तब्बल 2 तास उशीर झाला होता. त्यांना काहीच पत्ता नव्हता. सकाळपासून जयाबाईंना घाबरल्यासारखं वाटत होतं. आता तर जयाबाईंच्या मनात वाईट साईट विचार येऊ लागले. त्यांनी त्यांचा छोटासा मोबाईल फोन हातात घेतला आणि नवऱ्याला फोन लावला, परंतु बराच वेळ झाला तरी कोणीही फोन उचलला नाही. आता तर वेगवेगळे विचार अजूनच सुचवू लागले. हे पुन्हा पुन्हा फोन लावू लागले आणि मग खूप वेळानंतर कोणीतरी फोन उचलला आणि मग अशी बातमी सांगितली की ती बातमी ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला. जेव्हा त्यांनी गजाननरावांना फोन केला तेव्हा तो फोन एका बाईने उचलला होता आणि तिने सांगितलं की ती हॉस्पिटलची नर्स आहे आणि हा माणूस हॉस्पिटलच्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. त्याच्यासोबत कोणीही नाही ना, कोणी माणूस आहे ना कोणी मदतीस आहे. या माणसाला कोणीतरी स्ट्रेचरवर झोपून निघून गेला आहे. सोबतच एक बॅग होती ज्यामध्ये हा फोन होता. बराच वेळ झाला फोन वाजत होता.
त्यामुळे नर्सनी तो फोन उचलला होता. हे ऐकताच जयाबाईंचा जीवच निघून गेला होता. फोन हातातून निसटून खाली पडला की सोफ्यावर बसली. डोक्याने काम करणं बंद केलं होतं. त्यांना अचानक चक्कर आली. मग जेव्हा थोडीशी शुद्ध आली तेव्हा थरथरत त्या हाताने तिने मुलांना एक एक करून फोन लावला आणि आपल्या बापाच्या अपघाताची बातमी सांगितली. दोन्ही मोठी मुलांनी सरळ सांगितले की ते ऑफिसमध्ये बिझी आहेत. आता ऑफिसमधून निघणं कठीण आहे. तर धाकटा मुलगा बोलू लागला, तू तयार राहा आई, दरवाजाला कुलूप लावून तयार राहा, मी तुझ्याकडे येत आहे. हे ऐकताच जयाबाईंना थोडा धीर आला. त्यांनी दरवाजाला कुलूप लावलं आणि बाहेर येऊन उभ्या राहिल्या मुलाची वाट पाहत. 15 मिनिटातच त्यांचा धाकटा मुलगा आकाश हा मोटरसायकल घेऊन आला. आईला मागे बसून तो सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. याच पत्ता त्या नर्सने सांगितला होता. थोड्या वेळ शोधल्यानंतर एका स्ट्रेचरवर त्यांना गजाननराव झोपलेले दिसले. आत्तापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू झाले नव्हते, कारण की त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं त्यांची काळजी घ्यायला किंवा त्यांची हॉस्पिटलची प्रोसेस करण्यासाठी. सोबत कोणी नसल्यामुळे डॉक्टरांनी देखील अजून तीपर्यंत केस हातामध्ये घेतली नव्हती. सरकारी दवाखान्यात प्रत्येकाने त्यांना पाहिल्यानंतर दुर्लक्षित केलं होतं. जेव्हा नवऱ्याला असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं तेव्हा जयाबाईंना खूप मोठा धक्का बसला. त्या खूपच आरडाओरडा करू लागल्या. थोड्या वेळानंतर डॉक्टर आले आणि मग लगेच त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर काही लोकांकडून हे समजलं की ते ऑफिसच्या बाहेरचा रस्ता पार करत होते, जेणेकरून ते घाईघाईमध्ये घरी जाण्यासाठी गाडी पकडू शकतील की तेवढ्यात एका वेगाने भरधाव जोरात होऊनही ते गाडीने त्यांना टक्कर दिली. त्या धडकीमुळे त्यांच्या डोक्याला खूप दुखापत झाली होती. पण दुर्दैवाने ते दुसऱ्या एका गाडीखाली गेले आणि त्यांचे दोन्ही पाय त्या गाडीखाली चिरडले गेले. त्यांचे दोन्ही पाय रिकामे झाले होते. ऑपरेशन सुरू झालं होतं. पाय कापण्यात आले आणि गजाननराव कायमस्वरूपी अपंग झाले होते. ही बातमी जळगाव संकटापेक्षा कमी नव्हती. त्या पूर्ण वेळ देवासमोर हात जोडून उभ्या होत्या. ह्या वयात त्यांच्या डोक्यावरून नवऱ्याचा हात, नवऱ्याची सावली हरू नये अशी त्यांनी प्रार्थना केली होती. ती स्वीकारली गेली. गजाननरावांचा जीव तर वाचला होता, पण ते आता पुन्हा त्यांच्या पायांवर उभे राहू शकत नव्हते. रात्र झाल्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं दवाखान्यात आली होती. वडिलांची अशी अवस्था पाहून दोघांनाही हळहळ व्यक्त केली. आईच्या हातावर काही पैसे ठेवले आणि खूप थकली आहेस असे सांगून पुन्हा घरी परत निघून गेले. परंतु धाकटा मुलगा मात्र पूर्ण वेळ दवाखान्यातच राहिला होता. त्याच्या आईवडिलांजवळ आणि एक क्षणही देखील आईला एकटीला सोडलं नव्हतं. त्यांचं एक छोटंसं दुकान होतं जे घराला लागूनच होतं. त्याने ते दुकान बायकोच्या हवाली केलं होतं आणि स्वतः वडिलांच्या सेवेत रुजू झाला होता. तर थोरले दोन्ही मुलं अगदी सुरक्षित आणि चांगली नोकरी करणारे होते. त्यामुळेच त्यांनी ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि खूप दमलेलो आहे असं बहाणा सांगून वडिलांच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतली. एक आठवडा गजाननराव दवाखान्यातच राहिले आणि त्या एक आठवड्यात आकाशने त्यांची खूप आणि मग दवाखान्यातून जेव्हा त्यांना डिस्चार्ज मिळाला तेव्हा आकाशने त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. गजाननरावांनी त्यांच्या ह्या तिन्ही मुलांना हिस्से देऊन वेगळे वेगळे केले होते. त्यांची नोकरी खूप चांगली होती, त्यामुळे त्यांनी तिला नाही तर छोटी छोटी घरं बांधून दिली होती. आकाश अजूनही त्याच घरात राहत होता, तर दोन्ही मोठी मुलं स्वतःचा फ्लॅट घेऊन त्यामध्ये राहण्यासाठी गेले होते आणि वडिलांनी घेऊन दिलेली घरं त्यांनी विकून टाकली होती. गजाननराव आणि त्यांची बायको स्वतः 2 खोल्यांच्या एका घरामध्ये राहत होते, परंतु ते घर भाड्याचे घर होते. गजाननरावांना स्वतःचं घर बांधायचं नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं की 3-3 मुलांना घरं बांधून दिली आहे. जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणत्याही मुलाकडे जाऊन राहू शकू असा विचार करून ते अगदी निर्धास्त होते. परंतु कोणाला माहीत होतं की वयाच्या 55व्या वर्षीच अगदी हट्टेकट्टे गजाननराव
स्वतःचे पाय गमावून बसतील. ते आकाशच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या बायकोने सासू सासऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली. जयाबाई देखील सुनेसोबत मिळून मिसळून राहून तिची खूप काळजी घ्यायची. हळूहळू ते तर ठीक होत होते, परंतु पायाने अपंग होते. मग जेव्हा त्यांना वाटलं की आता ते त्यांची चांगली नोकरी सुरू ठेवू शकत नाही, तेव्हा त्यांनी आकाशला सांगितलं, मला ऑफिसमध्ये घेऊन चल, मी रिटायरमेंट घेतोय. आकाशला त्याच्यावर काहीच हरकत असणार नव्हती. त्याची देखील इच्छा होती की ह्या वयात वडिलांनी विश्रांती घ्यावी, काम करू नये. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी काही खास नव्हती, परंतु तो त्याच्या वडिलांना 2 वेळचं अन्न आदराने भाकरी खाऊ घालू शकत होता आणि त्यांचा सांभाळ करू शकत होता. त्यामुळेच तो त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला. गजाननरावांनी रिटायरमेंट घेतलं आणि मग ऑफिसमध्ये लोक सांगू लागले की 1 महिन्यानंतर तुमचा सगळा व्यवहार क्लिअर होऊन जाईल. 1 आठवड्यानंतर दोन्ही मुलं परत गजाननराव यांना भेटायला आली. तेव्हा त्यांनी मुलांना रिटायरमेंटबद्दल सांगितलं. मोठ्या मुलाने लगेच धाकट्या मुलाला विचारलं, रिटायरमेंटचा पैसा कुठे आहे? हे ऐकून गजाननराव बोलू लागले की तो पैसा 1 महिन्यानंतर भेटणार आहे. अचानक मोठ्या मुलाचं वागणं बदललं. तो बोलू लागला, बाबा, हे घर खूप लहान आहे, इथे जास्त काही सुविधा नाही. तुम्हाला चांगल्या सुविधा आणि चांगल्या अन्नाची गरज आहे. आकाशच्या छोट्या दुकानातून तर त्याचा स्वतःचा देखील भागत नाही, आणि मग अशातच तुमचा खर्च काय तो भागवेल. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला, मी तुमची काळजी घेईन. हे ऐकून गजाननराव खूपच खुश झाले. मोठ्या मुलाला त्यांचा विचार होता की त्यांनी बायकोकडे पाहिलं तेव्हा जयाबाईंनी देखील बोलू लागले, ठीक आहे, आम्ही आकाशला खूप त्रास दिला, काही दिवस मोठ्या मुलाच्या घरी राहू. परंतु हे ऐकून मोठा मुलगा अचानक बोलू लागला, नाही आई, तू आकाश सोबतच राहा, मी फक्त बाबांना घेऊन जातो. बाबांना आमची गरज आहे, तू आकाश सोबत राहा, त्याच्या लहान मुलांची काळजी घे. मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून गजाननराव यांना धक्का बसला. वयाच्या या टप्प्यामध्ये बायकोपासून वेगळं राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, आणि नवरा बायकोला ह्या वयामध्ये वेगळं करणं तीही साधी गोष्ट नव्हती. ते बोलू लागले, मी जयाबाईंना सोडून कसा राहू शकतो? मोठा मुलगा बोलू लागला, बाबा, आता भावनिक होण्याची वेळ नाही. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायांवरती उभं राहावं, चालावं, तर तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमची अगदी खूप काळजी घेईल, शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईल. दुसरा मुलगा बोलू लागला, बाबा, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला नकली पाय लावून देतो, तुम्ही तिकडे आरामात फिरू शकता. मग आईसोबत पुन्हा तुमच्या घरी जा, परंतु सध्या आईला त्रास देऊ नका. आई आकाशसोबत खुश आहे, त्यामुळेच मुलांना देखील आईचा खूप लढा लागलेला आहे. आईचं मन देखील इथंच रमलेलं आहे, तुम्ही आईची काळजी करू नका. सुरुवातीला जयाबाईंना देखील याची काळजी वाटत होती की ती नवऱ्याशिवाय कशी राहणार, पण जेव्हा तिने ऐकलं की दोन्ही मुलं नवऱ्यावर उपचार करून पुन्हा नवऱ्याला त्यांच्या पायांवरती उभं करू इच्छित आहे, तेव्हा ती खूप खुश झाली की नाही. गजाननरावांना समजावलं, उपचार झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ, सगळी आपलीच मुलं आहे, मी मुलांसोबत इथे राहील, तुम्ही प्रणवच्या मुलांसोबत तुमचं मन रमवणं. काही महिन्यांची सर्व गोष्ट आहे. गजानन भाऊ बायकोने आग्रह केल्यामुळे तयार झाले, परंतु मग दोन्ही मोठ्या मुलांमध्ये भांडणे सुरू झाली. एक बोलत होता की मी बाबांवर उपचार करीन, आणि दुसरा बोलत होता की बाबांवर मी उपचार करेल. यामध्ये दोघांचा वादावाद होऊ लागला. दोघेही भांडणं करू लागले. गजाननराव हसत बोलू लागले, बघ जयाबाई, मी किती नशीबवान आहे की माझी मुलं माझ्याबरोबर उपचार करण्यासाठी आपापसात भांडत आहे. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलं त्यांच्यावर प्रेमापोटी हे सर्व बोलत आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तर देवालाच माहीत होतं. मोठ्या मुलाच्या यामध्ये विजय झाला आणि त्याच्या पैशांच्या जोरावर
तो गजाननरावांना म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वडिलांना घरी घेऊन गेला. गजाननराव गेल्यानंतर जयाबाई खूप उदास झाल्या होत्या. परंतु आकाश आणि त्याच्या बायको मुलांनी त्यांना अजिबात एकटीला सोडलं नाही. प्रत्येक वेळी आईची काळजी घ्यायची, त्यांच्या सोबतच राहायचे. आकाशची मुलं देखील खूप सभ्य आणि संस्कारी होते. त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण ते खूप प्रेमळ आणि संस्कारी मुलं होती. आजी खूप त्यांना काळजी करत होती, त्यांच्यावरती प्रेम करायचे. 2 दिवस जयाबाई तिथं रमले. परंतु दुसरीकडे गजाननराव मोठ्या मुलाच्या घरी जाऊन काळजीत पडले होते. प्रणवच्या बायकोचा स्वभाव तर खूप खराब होता. ती तर सासऱ्याला पाहून एकदम रागात आली होती की तुम्ही बाबांना इथे का घेऊन आला आहात? आकाशच्या घरी तर ठीक होते. प्रणवने बायकोला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितलं आणि बापाला एका छोट्याच्या स्टोरूमच्या खोलीमध्ये टाकलं. मग बाहेरून भांडणाचा आवाज येऊ नाही लागला. काही वेळानंतर तो आवाज शांत झाला. गजाननराव निर्दोष असून देखील शरमेने राहत होते. त्यांनी असा विचार केला नव्हता की त्यांच्या सुनेला त्यांच्या इथे येणे मान्य नसेल. माणसाची व्यवस्था केली जो पूर्णपणे गजाननरावची सगळी गरजा पूर्ण करू शकतो आणि काळजी घेऊ शकतो. परंतु त्यांना खोलीच्या बाहेर पडण्यास देखील सक्त मनाई होती. ते पूर्ण दिवस खोलीमध्ये बंद असायचे. कित्येक वेळा ते आज प्रणवसोबत बोलले देखील होते की मला खोलीच्या बाहेर जायचं आहे. परंतु तो या गोष्टींसाठी स्पष्ट नकार देत होता. तो बोलायचा, बाबा तुमच्या सुनेचा मूड जरा खराब आहे, त्यामुळे ती चिडचिड करत आहे. त्यापेक्षा तुम्ही खोलीमध्येच आराम करत राहा. गजाननराव त्या वातावरणाला खूपच घाबरून गेले होते. प्रत्येक वेळेला फक्त उदासी असायची. कधी बायकोला फोन करायचा तेव्हा ती जयाबाईंचा आवाज ऐकून काहीच बोलता येत नव्हते. कारण त्यांना अंदाज झाला होता की आकाशच्या घरी त्यांची बायको खूप खुश आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची समस्या स्वतःच्या बायकोला देखील सांगितली नाही. कित्येक वेळा जयाबाईंनी विचारलं की प्रणव आणि त्याची मुलं तुमची काळजी घेतात की नाही. तेव्हा गजाननरावांनी खोट्या आधाराचा फोन घेत हसत हसत सांगायचे की हो, दोघेही माझी खूप चांगली काळजी घेत आहे. जयाबाई प्रणवच्या मुलांबद्दल विचारायची तेव्हा गजाननरावांचं तोंड एकदम बंद व्हायचं. कारण ते प्रणवच्या दोन्ही मुलांना अजून त्यांनी आजपर्यंत कधी खोलीमध्ये पाहिलं नव्हतं किंवा पाऊल देखील ठेवलेलं नव्हतं. माहीत नाही का त्यांना मुलगा त्यांना इथे येऊन घेऊन आला होता, नाही तो त्यांना कोणत्याही दवाखान्यात घेऊन गेला होता आणि नाही अजून त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू केले होते. अशाच प्रकारे हळूहळू दिवस निघून जात होते. महिना पूर्ण झाला होता तेव्हा त्यांचा मुलगा विचारू लागला, बाबा ऑफिसमधून रिटायरमेंटच्या पैशांचा चेक कधी मिळेल. त्यावर ते बोलू लागले, जाऊन घेऊन यावं लागेल, 30 तारखेला बोलवलेलं होतं. हे ऐकून प्रणव खूप खुश झाला होता. बोलू लागला, बाबा 30 तारीख तर उद्या आहे. मी तुमच्या वतीने जाऊन चेक घेऊन येतो किंवा तुम्हाला देखील सोबत घेऊन जाईल. गजाननराव बोलू लागले, मी ऑफिसमध्ये फोन करतो, बेटा तू चेक घेऊन ये. त्यांनी असेच केले. ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझा मोठा मुलगा प्रणव चेक घेण्यासाठी येईल. परंतु नशिबाचा खेळ असा झाला की ऑफिसवाल्यांनी अजून 1 महिना वाढवला. काही समस्यांमुळे हिशोब क्लिअर होऊ शकला नाही. हे ऐकून प्रणवच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. कारण त्याला अजून 1 महिना स्वतःच्या बापाला स्वतःच्या घरात सहन करावं लागणार होतं. देव करतोय 1 महिना निघून गेला आणि मग 25 लाखांचा चेक प्रणवच्या हातात. त्याच्या मनाची इच्छा पूर्ण झाली. त्याला अजून काय पाहिजे होतं. तो त्याच पैशांमुळे तर स्वतःच्या बापाला घरी घेऊन आला आणि सांभाळायचे नाटक केले. त्याने वडिलांना सांगितलं, मला चेक मिळालेला आहे. परंतु चेक त्यांच्या हातात दिला नाही. बोलू लागला, बाबा मी त्याची कॅश करून घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गजाननराव बोलू लागले, बेटा अजून आता त्याची रोख रक्कम करून घेऊ नकोस, अकाउंटमध्ये राहू दे सध्या, नंतर उपचारांमध्ये गरज पडेल.
तो बोलू लागला, नाही बाबा, मी घरी आणून तुमच्या हाती देईन आणि मग थोडेसे करून पैसे आपण उपचारासाठी वापरू. तुमच्यावर उपचार तर मीच करून घेईन, हे पैसे तर तुमचे आहे साहेब. असे बोलून प्रणवने वडिलांना निर्धास्त केलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जेव्हा तो बँकेतून घरी परत आला तेव्हा त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. रडत बाबांसमोर बसला आणि बोलू लागला, नका बाबा, सगळा पैसा चोरून घेऊन गेले चोर. माहीत नाही त्यांना कसं काय समजलं की माझ्याकडे इतकी कॅश आहे. मला धाक दाखवून सर्व काही लुटून नेलं. मी त्यांना विरोध केला तेव्हा मला त्यांनी डोक्यात जोरात मारलं की माझं डोकं फुटलं. मुलाच्या कपाळातून रक्त वाहताना पाहून गजाननरावांचा जीवच निघून गेला होता. ते बोलू लागले, बेटा, तू त्यांच्यासोबत मारामारी का केलीस? तुझ्या जीवापेक्षा महत्त्वाचे पैसे नव्हते. मुलाची ती अवस्था त्यांना काळजीत टाकणारी होती. हे त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले. देवा, आभार मानू लागले की मुलाचा जीव वाचवला. गजाननरावांना थोडीसुद्धा काळजी नव्हती किंवा फिकीर देखील नव्हती की त्यांचे 25 लाख रुपये गेले आहे. त्यांना तर या गोष्टीचा आनंद होता की मुलगा. त्यांनी विचारसुद्धा केला नाही की आयुष्यभराची कमाई अशीच फुकटना पदरी वाहून गेली आहे. परंतु त्याच रात्री त्यांना बाहेरून काही आवाज ऐकू येऊ लागला. घरामध्ये खूप शांतता होती. आज त्यांनी रात्रीचं औषध घेतलं नव्हतं, त्यामुळे ते जागेच होते. कदाचित बाहेरच्या लोकांना याबद्दल माहीत नसावं. आवाज प्रणवच्या बायकोचा होता. ती बोलू लागली, आता तर बाबांचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत ना? आता का त्यांना डोक्यावर माझ्या बसून ठेवलेलं आहे? अजून किती दिवस मी त्यांना सांभाळायचं आहे? आकाशच्या घरी किंवा सूरजच्या घरी सोडून या त्यांना. खूप पाऊस होता ना. बाबांना स्वतःच्या घरी घेऊन जायची सांभाळण्याची. मी तर म्हणते की उद्याच फोन करून त्यांना बोलावून घ्या आणि सांगा की बाबांना घेऊन जा आणि आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे. प्रणव बोलू लागला, 2-3 दिवस तरी थांब. जर मी असं केलं तर बाबांना नक्की खात्री पटेल की मी त्या पैशांसाठीच घेऊन आलो होतो. खूपच मुश्किलीने मी खोटं सांगितलं आहे की पैसे चोर घेऊन गेले आहेत. आणि ह्या एकदाचं गजाननरावांच्या डोक्याला आभाळ कोसळलं. त्यांनी विचार देखील केला नव्हता की त्यांचा स्वतःचा मुलगा इतकं आणि अशा पद्धतीने खोटे बोलेल. पैशांच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा वापर करून घेईल. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मनातून खूप वाईट वाटत होतं, परंतु त्यांनी तोंडाने शिव्या शाप दिला नाही. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनेने सूरजला फोन करून बोलवून घेतलं आणि तेव्हा बोलू लागला, बाबांना तुझ्या घरी ठेव. 1 महिना मी सांभाळलं आहे. आता तू 1 महिना तू सांभाळ. मग त्यानंतर आकाशची बारी आहे सांभाळण्याचे. हे ऐकून सूरज बोलू लागला, बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशांचं काय झालं? प्रणव बोलू लागला, ते तर मी बँकेत घेऊन गेलो होतो तेव्हा चोरांनी ते सर्व पैसे चोरून पळून घेऊन गेला आहे. हे ऐकता सूरज जोरजोरात मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, तुझ्या या शब्दांनी बाबांना तू मूर्खात काढू शकतोस, परंतु मला नाही. वेड्यात काढू नकोस. पण मी वेडा नाही. मला चांगलंच ठाऊक आहे की काही चोरी वगैरे झालेली नाही. तूच पैसे इकडे तिकडे केलेले असतील. बाबांना तर तू ह्यासाठी इथे घेऊन आला होतास. हे ऐकून प्रणव प्रचंड चिडला. तो बोलू लागला, मग तू बाबांना का घेऊन जाणार नाहीस? पैशांसाठीच ना. सूरज बोलला, जरा गडबडला आणि बोलू लागला, नाही, मला तर बाबांची सेवा करायची होती. प्रणव म्हणाला, बरं मग ठीक आहे, जा बाबांना घेऊन. भरपूर पैसे सेव्ह कर. पैसे गेले तर काय होईल? बाबा आहेच ना. सूरज थोडा विचार करून बोलू लागला, मी नक्कीच घेऊन गेलो असतो, पण माझी बायको आहे ना, ती अजिबात तयार होणार नाही. की मी तिला सांगितले होते की तुम्ही लोकांनी बोलवलेलं आहे. तेव्हाच ती त्याच वेळेला बोलू लागली की मी तुझ्या आईवडिलांची सेवा करू शकत नाही. तुम्हाला तर माहीत आहे ना, माझी बायको नोकरी करणारी आहे आणि मग ती बाबांची काळजी कशी घेणार? सूरजने एकदम हात वरती केले होते. स्वतःच्या खोलीत अंथरुणावर पडून गजाननराव बाहेरून मुलांचा मोठमोठा आवाज भांडणाचा अगदी व्यवस्थित ऐकत होते.
डोळ्यांतून अश्रू वाहत होते. विचार देखील केला नव्हता की आयुष्यात असे काही वाईट वेळ पाहतील. ज्या मुलांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य तारुण्यपण घालवलं होतं, त्यांची सर्व जमापुंजी वापरून मुलाला घर बांधून दिलं, तेच मुलं त्यांच्या अपंगत्वाचा वापर करत होते. सूरजने स्पष्टपणे नकार दिला होता की ते गजाननरावांना घेऊन जाणार नाही. आणि दुसरीकडे प्रणव रागात होता. मग मी बाबांचं काय करू? तेव्हा भांडण वाढू लागलं. तेव्हा गजाननराव खोलीतून बाहेर जोरात ओरडून बोलू लागले, मला आकाशच्या घरी नेऊन सोडा. मला माझ्या धाकट्या मुलाच्या घरी जायचं आहे. तर जयाबाई तिथेच आहे. मला तुम्हा दोघांची अजिबात गरज नाही. योग्य मुलांचा त्रास बापाने स्वतः संपवला होता. त्या दोघांनी वडिलांकडे नजर टाकली आणि त्यांना गाडीत बसवले. दोघेही आकाशच्या घरी पोहोचले, जेणेकरून वडिलांना पुन्हा एकदा आकाशच्या खांद्यावरती आपण टाकू शकतो. परंतु आकाशच्या दारावरती पोहोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आकाशच्या दाराजवळ त्यांचे एक छोटेसे दुकान असायचं, पण त्या 2 महिन्यात ते दुकान एका खूप मोठ्या सुपरस्टारमध्ये रूपांतरित झालं होतं. त्या 2 महिन्यात झालेल्या त्या बदलाने दोन्ही भाऊ अगदी हैराण झाले होते. ते दोघेही अगदी धक्काबक्का होऊन गाडीतून खाली उतरले. खाली उतरून गजाननरावांना घेऊन आतमध्ये गेले होते. आकाशने देखील पाहिलं. तो देखील दुकान सोडून त्याच्या घरात आला. बाबांना नमस्कार केला, त्यांना पलंगावरती बसवलं आणि त्यांची चौकशी करू लागला. वडिलांनी अगदी पाणवलेल्या डोळ्यांनी आकाशकडे पाहिलं. हा तोच मुलगा होता जो अभ्यासामध्ये अगदी विसरण्याचा त्याला आजार होता. छोट्या छोट्या गोष्टी विसरून जायचा, त्यामुळेच तो कधी पास होऊ शकला नाही. ह्या गोष्टीवरून गजाननराव नेहमी त्याला रागवायचे, ओरडायचे. पण आज तोच मुलगा त्यांना सांगत होता की सगळं काही विसरून देखील तो त्याच्या आईवडिलांचे संस्कार विसरलेला नव्हता. त्याला हिशोब लक्षात होता की नाही माहीत, पण हे नक्कीच माहीत होतं की गजाननराव त्याचे वडील आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे. त्याची ती झुकलेली नजर, त्याचा तो आदर पाहून गजाननरावांना रडू कोसळले. त्यांनी एक नजर त्यांच्या सुरक्षित मुलांकडे टाकली. त्यांनी आज समाजामध्ये एक उंच स्थान प्राप्त केलं होतं, पण वडिलांच्या नजरेत अगदी खाली उतरलेले होते. दोन्ही मोठी मुलं अगदी हैराण होऊन आकाशला विचारू लागली, तुझं दुकान इतकं मोठं कसं झालं? आणि हे घरामध्ये डागडुजीचं काम देखील सुरू आहे. सगळं ठीक आहे ना? कुठे दरोडा तर टाकला नाहीस ना? हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आणून बोलू लागला, अरे नाही दादा, दरोडा का टाकू? खूप वर्षापासून मी पैसे वाचवायला सुरुवात केली होती. फक्त तेच पैसे जमा झाले आणि मग देवाने आशीर्वाद दिला. जेव्हापासून आई घरी आली आहे, आमचे दिवसच बदलले. छोट्या दुकानात इतके गिराईक येऊ लागले की मी स्वतः हैराण झालो. मी थोडी हिंमत केली, जमापुंजी लावून मोठे दुकान सुरू केले. ते दुकान देखील खूप चांगलं चालू लागलं. या परिसरात दूरपर्यंत कोणतेही मोठे दुकान नव्हतं, त्यामुळेच दूरवरचे देखील लोक येऊ लागले. एका महिन्यातच माझं नशीब पलटलं. परंतु हे सर्व आईच्या प्रार्थनेचं फळ आहे. नाहीतर मी तर खूप वर्षापासूनच मेहनत करत होतो. माझ्या आईची पावलं माझ्यासाठी खूप नशीबवान ठरली. अगदी प्रेमाने आणि आदराने तो स्वतःच्या आईकडे पाहत होता. दोन्ही भाऊ अगदी गप्प झाले होते. मग आकाश देखील गप्प झाला. गजाननरावांनी आकाशच्या डोक्यावरून हात फिरवला, हात ठेवला. तुझी अशीच प्रगती होत राहो, आशीर्वाद दिला. ते बोलू लागले, तू पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आनंदातच पाहिजे, हीच माझी मनापासून देवाकडे प्रार्थना आहे. मोठ्या दोन्ही मुलांना असं वाटलं जणू त्यांच्या छातीत कोणी खंजीर खुपसला आहे. हे दोघेही शांतपणे परत जायला निघाले. गजाननरावांनी त्यांना पैशाबद्दल विचारलं ना. त्यांना त्या पैशांची गरज होती, परंतु त्यांच्या डोळ्यांसमोर होता पडदा बाजूला झाला होता, जो पडदा कित्येक वर्षांपासून त्यांच्या डोळ्यांवरती होता. ज्या मुलांना ते अगदी संस्कारशील आहेत आणि चांगले समजत होते, वेळ आल्यावर समजलं की ते किती अगदी पोकळ होते. दोन्ही मुलं निघून गेली. आकाशने वडिलांना कडकडून मिठी मारली. कसं बसं करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि मग त्याने एका फाउंडेशनकडून मदत घेतली. तेव्हा वडिलांच्या कृती पाहिजे देखील व्यवस्था झाली. एका शस्त्रक्रियेनंतर गजाननरावांनी नकली पाय लावले. ते मुलासोबत त्यांच्यासोबत दुकानात जायला लागले.
त्याला तिथे मदत करू लागले. आकाश अनेक वेळा त्यांना आराम करायला सांगायचा, परंतु ते नकार द्यायचे. मुलाला आपल्या कामात उपयोग झाला पाहिजे यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा. जयाबाई देखील खूप सुनेसोबत आणि नातवासोबत खुश होती. परिस्थिती हळूहळू बदलत गेली. त्यांचे घर मोठे झाले, परंतु जर काही बदललं नव्हतं तर ते आकाशचे संस्कार. वडिलांसमोर कधी नजरवर करून पाहत नव्हता. आईला कधीच उलट विचारत प्रश्न देखील नव्हता. घरात येताच आईवडिलांना नमस्कार करायचा. त्याच्या बायकोला देखील अशी सवय होती. दोघांनी पाहता पाहता त्यांचे जग जिंकलं आणि पुण्य देखील कमवलं. तर दोन्ही भाऊ सर्व काही कमावून देखील कामगार झाले होते. तेही त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादापासून वंचित होते. त्यांनी लाख पैसा कमवला, परंतु आयुष्यातील आईवडिलांची उणीव भरून काढू शकत नव्हते. हळूहळू ते दोघेही अगदी असमाधानी अशा आयुष्यात प्रवेश करत होते. त्यांची मुलं त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून वागत होती. ना त्यांचा आदर करत होते, ना त्यांची काळजी घेत होते. आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत होती. कित्येक वेळा त्या दोघांनी आईवडिलांकडून माफी मागितली होती आणि आईवडिलांनी देखील त्यांना माफ केलं होतं. परंतु जो मनातून आशीर्वाद निघतो ना, तो कुठेच ना कुठे आपलं नशीब बदलून टाकतोच. परंतु मनातून एक वेदना बाहेर निघते ना, ती वेदना आपलं नशीब अगदी बर्बाद करून टाकते. खास करून वडिलांच्या मनातील वेदना माणसाचं नशीब पूर्ण हे हादरवून टाकते. त्या एके दिवशी जेव्हा गजाननरावांच्या मनातून ती वेदना निघाली होती, ह्याचमुळे त्यांच्या दोन्ही मुलांच्या जीवनात अशांती निर्माण झाली होती. आई वडील जाणून बुजून मुलांना शिव्या शाप देत नाही, ना तोंडातून काही वाईट साईट बोलत. परंतु जेव्हा त्यांच्या मनातून वेदना निघते ना, तेव्हा त्या वेदनेतून मुलं कधीच वाचू शकत नाही. त्यामुळेच प्रत्येकाने स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्यावी. कोणत्या याचं काम करू नये ज्यामुळे त्यांनी आपल्याला हाय लागेल. मुलांनी खूप शिक्षण घेतले आणि खूप पैसा कमवला, याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्यामध्ये संस्कार आहेत. जर गजाननरावांच्या दोन्ही मुलांनी एवढं शिकून देखील, पैसा कमवून देखील त्यांना शेवट केला नाही, या उलट त्यांचा धाकटा मुलगा कमी शिकून सुद्धा संस्कार न विसरता आपल्या आईबाबांची सेवा करून आज त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेला आहे. जर गजाननराव यांच्या दोन्ही मोठ्या मुलांना हुशार म्हणून लाड करत होते, त्यांनीच आज गजाननरावांवरती ही वाईट वेळ आणली. याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि जर ज्याला वेडा म्हणत होते त्यांनीच त्याचा शेवट केला, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.